प्रो मध्ये जायचा 7x सिलेक्ट करायचा इथे स्कोर बोर्ड आहे बघ इथे टच करायचा. चला मॅचला करायची सुरुवात. पहिलं षटक हातात असताना गुणगे संघाकडून आपण पाहतोय आदर्श गोलंदाज. पहिलं षटक आहे, 4 षटकांचा हा सामना असेल. पहिलं षटक पॉवर प्लेचं आहे. कॅपिटल आहे ना, कॅपिटल नाही टाकायचा बघ. हा बटन दाबायचा कॅश लॉक की मधला मध्ये छोटा होतोय बघ दिसला का. सलामीची जोड सगळे आपण पाहतोय बारपाडा संघाचे सिद्धेश आणि शुभम. स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहतोय सिद्धेश. त्यांच्या समवेत शुभम असतील नॉन स्ट्राईक एंडला. पहिला गोलंदाज आहे आदर्श, वेगवान गोलंदाज आहे गुणगे संघाचा. आपण पाहतोय कशा प्रकारे गोलंदाजी करतील आदर्श, कशा प्रकारे गोलंदाजी करतील आदर्श. आदर्शला इथे चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण दोन्ही संघांचा विचार केल्यानंतर त्याच ताकदीचे दोन्ही संघ आहेत. पहिला चेंडू आदर्शचा सिद्धेशाला. पहिला चेंडू हाताळत असताना आदर्श गुणगे संघाकडून पॉवर प्लेचं षटक आहे, मॅन्डेटरी षटक आहे. कशा प्रकारे हाताळेल. पहिला चेंडू शॉर्ट पद्धतीचा चेंडू होता. शॉर्ट बॉलचा कर्पूस समाचार घेतला आणि चेंडू जाऊन पोहोचलाय तो वन बाउंड चौकार. या चौकारच्या साहाय्याने संघाच्या धावफलकाचा होतोय ते श्री गणेश 4 अंकावर जाऊन पोहोचला. 1 चेंडू आणि 4 धावा. अजूनही 4 बॉल आहेत. कशा प्रकारे तुम्ही गोलंदाजी कराल, कशा प्रकारे तुम्ही बांधून ठेवाल या दोन्ही फलंदाजांना. 1 बॉल झाला, 4 रन इथे आलेल्या आहेत, धाव फलकावर लगवल्यात. पुनश्च एकदा 8 डॉट चेंडू आहे. 8 डॉट चेंडू नंतर थोडस कमबॅक करत असताना आपण पाहतोय 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 4 धावा धाव फलकावर ते लगवलेल्या दिसत आहेत. अजूनही उर्वरित 4 चेंडू बाकी आहेत. शेवटचा बॉल काय कटर टाकायचा बॉल टाक ना यॉर्कर समोर विषय बॉलिंग करतोय आणि तू आज बॉलिंग करतो का. अरे त्याची लायकी पुढे सरसावत असताना कवच मध्ये मारलेला हा देखणा फटका. दोन्ही क्षेत्ररक्षक मात्र बघत बसले. चेंडू चालला सीमा रेषेला लगाला. आलाय हा चौकार. दुसरा चौकार आहे या ओव्हर मधला म्हणजेच पॉवर प्लेच्या षटकामधला आलेला हा दुसरा चौकार. चौकारच्या साह्याने धावफलकावर धावा लगवल्या. 8 धावा. 3 चेंडू आणि 8 धावा. फटका इथे फसलाय. चेंडू खाली गेलाय. स्वतः गोलंदाज आणि पकडलाय तो झेल. पाठवलाय सिद्धेशला माघारी. तंबूच्या आसऱ्याला पहिला मिळालाय विकेट. सिद्धेश मोठे फटके मारत होता. 2 चौकार त्याच्या बॅट मध्ये येत असताना आपण पाहिले. त्यानंतर आदर्शनी कुठेतरी कमबॅकिंग गोलंदाजी आपण पाहायला मिळाली. आदर्शची सिद्धेशला माघारी पाठवलाय. 8 धावा इथे झालेल्या आहेत. 4 चेंडू समाप्त इथे झालेले आहेत. 2 चेंडू अजूनही शुल्लक आहेत. न्यू बॅटर आपण पाहतोय. न्यू बॅटर आपण पाहतोय. सिद्धेशची जागा चालवायला मैदानाच्या आत दाखल झाला तुषार.
तुषारला मोठी फटकेबाजी करावी लागेल. कशा प्रकारे तुषार फटकेबाजी करतील? एक बॉल कुठे गेला कोणाकडे दिला अंपायरकडे नाही आहे ना, 3 बॉल दिले त्यांना. काय माझ्याकडे बॉल ना आहेत ना बॉक्स मध्ये खाली कसं save नाही झालं? अरे सागर माझी काय चुकीच नाही, मी ते ऑर्डर येस बोलत नाही, मला कॉल करा होता काल. पण थोडासा काल जरा लफडा झाला आणि असं झाला. मी त्याचं 3-4 कॉल कट केला, मी त्याला येस बोलत नाही. माझा मेसेज पण बघ, मी काल त्याला बोललो येस म्हणून ओके म्हणे बघ. बघित नको टेन्शन चार चेंडूचा खेळ समाप्त झाला. धावफलकावर धावा एकवटल्या गेल्यात. त्या 8 धावा. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. डावखोर आताचा फलंदाज आहे, कशा प्रकारे फटकेबाजी करेल? इथे मात्र हा ह्यूज आणि हँडसम षटकार आलाय. आल्या आल्या आदर्शला पाठवलाय सीमारेषे पार आलाय हा षटकार. आणि या षटकाराच्या साह्याने धावफलकावर धावा एकवटल्या गेल्या. तर 14 धावा तुषार यांच्या बॅट मधून आलेला हा षटकार आहे. आल्या आल्या तुषारने हा षटकार मारलाय. अरे मॅन ऑफ द मॅच दिली का सेन्सिबल क्रिकेट आहे. सन्मान दिलाय बॉलला. हलक्याशा हाताने चेंडूला कट केलंय आणि चेंडू जातोय तो चौकार. म्हणजे पहिलं षटक जर का आपण पाहिलं ना तर 3 चौकार आले, 1 षटकार आला. म्हणजेच धाव संख्या झाली ती 18 धावा. पहिल्या षटकामध्ये कुठेतरी बांधून ठेवायचं काम करायचं होतं. आपण 4 चेंडूचा विचार केला तर फक्त आणि फक्त 8च धावा धावफलकावर लगवलेल्या होत्या. त्यानंतर 1 षटकार आणि चौकाराने कुठेतरी बॅकफुटला गेलेला दिसतंय मला गुंडगे संघा. 18 धावा धावफलकावर लगवल्यात. बिनबाद 1 बाद 18. अजूनही 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. 18 धावा झालेल्या आहेत. 18 चेंडू शिल्लक आहेत. कशा प्रकारे मोठे फटकेबाजी करतील की नाही, की गुंडगे संघाचे गोलंदाज कमबॅक करतील, बांधून ठेवतील दोन्ही बॅटर्सला. सलामीला आलेला फलंदाज आहे शुभम अजूनही मैदानाच्या आत आहे. सिद्धेशला मात्र माघारी पाठवलं होतं 2 चौकार मारल्यानंतर. बॉलर न्यू बॉलर आपण पाहतोय गुंडगे संघाकडून निमेश मोहिते. निमेश मोहिते आले. दुसरं षटक हातात असताना आता पॉवर प्लेचं रेस्ट्रिक्शन इथे एंड होईल. 30 सर्कलच्या बाहेर असतील ते 5 प्लेयर. कशा प्रकारे गोलंदाजी करेल निमेश? निमेशला इथे थोडंसं कमबॅक करावं लागेल. निमेशचे षटक हे निर्णायक असेल मित्रांनो, कारण पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर 18 धावा त्यांनी आदर्श यांनी खर्च केल्या होत्या. लक्ष दे मॅच वर मोबाईल नो काड्या नको घालू नाही तर तुझ्या नादात तू यांची वाट लावायचा निमेश आला. दुसरं षटक हातात असताना गुंडगे संघाकडून पहिला चेंडू नो चेंडू आहे हा. पंच आम्हाला सांगतायत पहिला चेंडूवर इथे मिळाली 1 एक्स्ट्राची धाव आणि नो चेंडू म्हणलं की दुसरा चेंडू आहे तो फ्री हिट. पाहूया कशा प्रकारे खेळतील न्यू बॅटर. फ्री हिटचा बॉल होता. कमबॅक केलंय म्हणजेच एकही धाव नाही मिळाली या चेंडूवरती. 19 धावा इथे झालेल्या आहेत. 1 बॉल इथे झालेला आहे. 1 चेंडूच्या समाप्तीनंतर 19 धावा धावफलकावर इथे एकवटल्या गेल्यात. म्हणजेच अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत या षटकामधल्या. पहिल्या चेंडूचा विचार केला तर नो टाकला होता. इथे मात्र पंचांनी अपील फेटाळली आहे. 1 धाव इथे लेग बाईसच्या स्वरूपात मिळाली आहे आणि 1 धावेच्या साह्याने 20 धावा इथे धावफलकावर एकवटल्या गेल्यात. म्हणजेच अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत दुसऱ्या षटकामधल्या. तिसरा चेंडू असेल निमेश याचा. तुषार याला. तुषार याच्या पहिल्याच बॉल मध्ये त्यांनी षटकार मारला होता. त्याच पद्धतीचा हा फटका आहे आणि आला पुनश्च एकदा षटकार. निमेश याला दाखवलंय आसमान आणि जातोय तो हा ह्यूज अँड हँडसम षटकार.
आणि या षटकाराच्या साह्याने धाव फलकावर धावा लगवल्यात. त्यात 26 धावा म्हणजेच 9 चेंडूचा खेळ इथे झालेला आहे आणि 26 धावा म्हणजे मोठं आव्हान आहे हा. 26 धावा कुठल्या दोन्ही बॅटर्सनी. तुषारचा विचार केला ना फक्त आणि फक्त 3 चेंडूला सामोरे गेला. एक चेंडू तो डॉट झाला, एक चौकार मारला, 2 षटकार मारले म्हणजेच अप्रतिम बॅटिंग. गाणागाती हल्ले त्याच्या बॅट मधून आपण येताना पाहिले. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. निमेश या ज्या षटकामधला अजूनही निमेशचे असतील ते 3 चेंडू कशा प्रकारे गोलंदाजी करतील, कुठच्या प्रकारे निर्धाव चेंडू टाकावे लागतील. कारण आपण धाव संख्येचा विचार केला ना तर 26 धावा अजूनही धाव फलकावर एकवटल्या गेल्यात. एक बाद आणि 26 धावा. तुषार हा अप्रतिम बॅटिंग करतोय, त्याला साथ देतो तो शुभम. पुन्हा एकदा फिल्डर असेल तिथे आणि त्या तुषार याचा पारीचा होतोय अंत. पकडलाय तो झेल आणि तुषार याला माघारी पाठवलाय. 4 चेंडूवरती तब्बल 16 धावा त्यांनी मिळवल्या होत्या, परंतु तुषारला कुठेतरी थांबायचं होतं, परंतु तुषारला इथे आऊट घेतलाय निमेशने. 4 चेंडूचा खेळ झालाय समाप्त आणि 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा एकवटल्या गेल्या त्या 26 धावा. न्यू बॅटर आपण पाहतोय. तुषारची जागा चालवायला आला तो शारिक बॅट्समन. आपण शारिकला सुद्धा मोठे फटके मारावे लागतील. कुठेतरी संघाला हाय टोटल पर्यंत पोहोचवायचं असेल ना तर कुठेतरी मोठे फटके मारावे लागतील. कारण गुंडगे संघाच्या फलंदाजीचा विचार केला ना तर त्याच ताकदीचे फलंदाज आहेत. 50 ते 60 धावा त्यांना कराव्या लागतील. चार बॉल इथे समाप्त झाले. 26 धावा धाव फलकावर लगवल्या. 2 बाद 26 धावा. 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे दुसऱ्या षटकामधला. शारिक यांचा पहिले आल्या टोललेला हा चेंडू होता. उचलणार फेकणार. 1 धाव इथे कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता, परंतु शारिक यांनी कॉल नाकारला आणि एकच धावेवर समाधान मानावं लागते दोन्ही बॅटर्सला. म्हणजेच 1 धाव इथे एकवटले गेले. 27 धावा धाव फलकावर लगवल्या गेल्यात. षटकारानंतर कुठेतरी कमबॅकिंग गोलंदाजी निमेशची आपण होत असताना पाहतोय. विकेट आली, 1 धाव आली आणि आता असेल शेवटचा चेंडू या षटकामधला. खडे खडे लगवलाय आणि आलाय तो षटकार आणि षटकाराच्या साह्याने धाव फलकावर धावा येते त्या 33 धावा. तनयला मात्र थोडस जजिंग मध्ये मिस्टेक झाली. थोडीस जज मध्ये इथे मिस्टेक झाली आहे. ही चुके कुठेतरी महागात पडेल का? कारण सरळ हा फटका मारला होता लॉंग ऑनच्या दिशेला. तनय याची थोडीशी चुकी झाली आहे. फंबलिंग झाली थोडीशी. दोन षटकांती धाव फलकावर धावा एकवटल्या गेल्यात ना तर 33 धावा. तब्बल 16च्या सरासरीने या धावा कुठल्यात. 16.5च्या सरासरीने या धावा कुठल्या गेल्यात. 2 बाद 33 धावा. अजूनही उर्वरित तुमच्याकडे आहेत ते 2 षटक आहेत, म्हणजेच 12 चेंडू आहेत. न्यू बॉलर अतुल आपण पाहतोय. स्लो पद्धतीचा चेंडू होता. फसवी गोलंदाजी अतुलची. आपण कित्येक मॅच त्याच्या पाहिल्या. विकेट टेकिंग गोलंदाज आहे अतुल सुद्धा. अतुलला इथे संघाला कमबॅक करून द्यावं लागेल. शॉट
पद्धतीचा चेंडू होता. विक्रांत असेल तिथे, विक्रांत उचलणार फेकणार, तोवर इथे एक धाव इथे कंप्लीट झाली आहे. एक धावेच्या साह्याने धावफलक आता जाईल पुढे. ते एक धावेने तर झालाय 34 या अंकावर. अजूनही 4 चेंडू बाकी आहेत अतुलचे. अतुलला विकेट घ्यावे लागतील, कुठेतरी संघाला फ्रंट फुटवर आणावं लागेल. अतुलचे चेंडू काही फलंदाजांना समजत नाहीयेत. फसवा टप्पा आहे, फिरकी गोलंदाजी आहे. व्हेरिएशन आपण पाहतो त्यांच्या गोलंदाजीमध्ये होत असताना. आणि 3 चेंडूचा खेळ इथे समाप्त झालाय. एकच धाव त्यांनी खर्च केली आहे 3 चेंडू. अजूनही 3 चेंडू बाकी आहेत अतुलच्या. इथे मात्र फॉलोइंग स्वीप मारण्याचा प्रयत्न होता. विक्रांत असतील तिथे, विक्रांतचं थोडस फंबलिंग आपण पाहिलं. उचलणार फेकणार, तोवर इथं 3 धावा इथे यशस्वीरित्या कंप्लीट केल्यात. 3 धावा इथे. गुड रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहिली या दोन्ही बॅटरची. म्हणजे 4 चेंडू झालेले आहेत, 37 धावा धाव फलकावर लगवलेल्या आहेत. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत या षटकामधल्या. कशा प्रकारे हाताळला तुला आतापर्यंत तरी अप्रतिम गोलंदाजी, टप्प्यावर गोलंदाजी आहे, भन्नाट वेग सुद्धा आहे. यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता, कणून काढला होता, परंतु 2 धाव इथे कंप्लीट सुद्धा झाल्यात. आणि 2 धावे इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण चालू आहे, गचाळ क्षेत्ररक्षण चालू आहे. फंबलिंग आपण पाहतोय. दोन्हीही 3 धावा इथे कंप्लीट केल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय दोन्हीही बॅटर्सला. म्हणजेच 6 धावा, म्हणजेच ही एकच धाव होती, मगाची सुद्धा एकच धाव होती, परंतु एक धावेला 3 धावांमध्ये कन्वर्ट केलाय. आता असेल शेवटचा चेंडू, म्हणजेच 3ऱ्या षटकामधला हा शेवटचा चेंडू आहे. 40 धावा धाव फलकावर लगवलेल्या दिसत आहेत. 2 बाद 40 धावा अजूनही उर्वरित तुमच्याकडे असतील मित्रांनो. एकच चेंडू या षटकामधला. अप्रतिम गोलंदाजी. फक्त आणि फक्त 7 धावा खर्च केल्या त्या गोलंदाजांनी. आपण विचार केल्यानंतर प्रथम 2 षटकांमध्ये 33 धावा धाव फलकावर होत्या. त्यानंतर अतुलने कुठेतरी कमबॅक करून दिलंय या संघाला. सलामीला आलेला फलंदाज होता सिद्धेश, त्याला मात्र माघारी पाठवण्यात यश आलंय गोलंदाजाला. अतुलच्या शेवटच्या चेंडूवरती मिळालेला हा विकेट आहे. मी म्हणालो होतो पहिलेच अतुल हा विकेट टेकिंग बॉलर आहे. त्यांनी मेन बॅट्समन म्हणजे जो सलामीला आलेला होता ना त्याला माघारी पाठवलाय. आता न्यू बॉलर आपण पाहतो. 4थं षटक म्हणजेच हाणामारीचा षटक आहे, स्लॉग ओव्हर आहे. ते हातावत असताना संकेत गोलंदाज कशा प्रकारे गोलंदाजी करेल. तब्बल 40 धावा म्हणजे 18 चेंडूवरती 40 धावा बारपाडा संघाच्या बॅटर्सनी इथे कुठल्या गेल्यात. परंतु संकेतला कुठेतरी कमबॅक करावं लागेल, कुठेतरी धावसंख्या ही रोखावी लागेल, कुठेतरी धावसंख्येला ब्रेक इथे लावावा लागेल. कारण दोन्ही बॅटर्स आपण पाहिले ना तर मोठे फटके मारतायत. तीन षटक इथे समाप्त झाले. 40 धावा धाव फलकावर आल्यात. बिनबाद 40 धावा, 2 बाद 40 धावा. शेवटचं षटक आहे संकेत याचा. संकेतचा पहिला चेंडू होता, हलक्याशा हाताने क्लिक केलं होतं. प्रणय असतील तिथे, प्रणय उचलणार फेकणार, तर इथे एक धाव इथे यशस्वीरित्या कंप्लीट केली आहे. 41 धावा धाव फलकावर लगवल्या, 2 बाद 41. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. आपल्याला पाहायला मिळतील 5 चेंडू कशा प्रकारे हाताळेल संकेत. निर्धाव चेंडू फेकेल की बॅट्समन त्याला ठोकेल. स्लोअर पहिला चेंडू होता, खणून काढला. इथे
इथे मात्र आलाय आर पार सीमा पार आलेला हा षटकार. संकेत याच्या तिसऱ्या चेंडूवरती लगवलेला हा हाय यूज षटकार आहे मित्रांनो. आणि या षटकाराच्या साह्याने धाव फलकावर धावा लगवल्यात 48 धावा. अजूनही तुमच्याकडे 3 चेंडू शिल्लक आहेत चौथ्या षटकामधले. चौथं षटक म्हणलं ना की हाणामारीचं षटक असतं, स्लॉग ओव्हर असतं. त्या षटकामध्ये मोठे फटके पाहायला मिळतात आपल्याला, परंतु संकेतने कुठेतरी बांधून ठेवण्याचं काम केलंय फलंदाजाला. परंतु हात खोललेत शारिक यांनी. शारिक यांच्या बॅटमधून आलेला हा षटकार आहे. तदनंतर पुनश्च एकदा 3 चेंडूंचा खेळ अजून बाकी आहे. इथे मात्र शॉर्ट पद्धतीचा चेंडू होता, शारिक यांनी पोहोचवलाय. काय करू चेक करू का? मॅच थांबवायचे चेक करतात. चला षटकार असेल हा. झाडे अख्खा झाड आलाय मध्ये. या षटकाराच्या साह्याने धावफलक पुढे जाऊन पोहोचतोय 54 या अंकावर. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडूचा खेळ इथं समाप्त झालाय. बॅक टू बॅक 2 षटकार आपण पाहिले. संकेतला मारलेत शारिक यांनी. अप्रतिम बॅटिंग आहे, बॅट फ्लो त्यांचा चांगला आहे, म्हणजेच आलेला हा षटकार होता. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. कशा प्रकारे फेस करतील, कशा प्रकारे बॉलिंग टाकतील. संकेतचा हा फुल टॉस होता आणि फुल टोल वसूल करता आला नाहीये शारिकला. 54 धावा इथे झालेल्या आहेत, म्हणजेच आजच्या आणि कालच्या दिवसामधला हा हाय टोटल आहे 54 धावा. 5 चेंडूंचा खेळ झालेला आहे. 1 चेंडू इथे शिल्लक आहे. कशा प्रकारे हा 1 चेंडू खेळतील, कशा प्रकारे संकेत हा 1 चेंडू हाताळेल, डॉट चेंडू येईल की या चेंडूवरती सुद्धा मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला. न्यू बॅटर आपण मैदानाच्या आत दाखल होत असताना पाहतोय. रियान न्यू बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आत दाखल होत असताना रिहान याला एक शेवटचा चेंडू भेटला. शेवटच्या चेंडूचं सोनं करेल की संकेत याला निर्धाव चेंडू हाताळेल, पाहूयात आपण. इथे मात्र 1 धाव झाली कंप्लीट.
इथे मात्र फलंदाजाच्या पारीचा झालाय अंत आणि ते 17 सुद्धा झालाय अंत. प्रथम सत्र इथे होतं समाप्त. प्रथम सत्राच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा एकवटल्या गेल्यात त्या 55 धावा. लागच्या बॉलला टेन्शन नाही घ्यायचं, कोण पण आवड होते. कर play बघू आता, कर play, कर play. 55 धावा झालेल्या आहेत. तुम्हाला करायच्या आहेत त्या 56 धावा, म्हणजे 24 चेंडूवरती तुम्हाला 56 धावा कुटायच्या आहेत. कशा प्रकारे तुम्ही फलंदाजी कराल? बारपाडा संघाचा विचार केला तर पनवेल पट्ट्यातला हा संघ आहे. जेव्हा रिप्लाय आपला तुला सांगतो, जेव्हा रिप्लाय मोठा होतो म्हणजे इकडं रिप्लाय चालू आहे ना, तू असं वाटतं इकडं त्याच ताकदीची गोलंदाजी सुद्धा असेल. असं ये इथं. पक्का गरम आहे. रिप्लाय आले बरं का आपण. नंतर तुला शिकवतो बरं. यानंतर होणारा सामना अमराई विपक्ष भिंगार. दोन्ही संघाच्या कर्णधारांना मी विनंती करतो की या आपण आपल्यामध्ये नाणेफेकीचा कॉल करायचा आहे. आणि भाविकजी बडेकर यांना मी विनंती करतो की आपण या दोन्ही संघांमध्ये नाणेफेकीचा कॉल करायचा आहे. चला बारपाडा संघ स्पीडअप करायचे आणि आपण आपल्या क्षेत्ररक्षणी ते सजून घ्यायचे. आणि गुंडगे संघाला विनंती करतो की आपण आपली सलामीची जोड सगळे मैदानाच्या आत रवाना करायची, म्हणजेच दाखल करायची आहे. भलं मोठं आव्हान आहे. 56 धावा तुम्हाला कुटायची आहेत. चला गुंडगे संघ आपली सलामीची जोड सगळी मैदानाच्या आत दाखल करायची आहे. गुंडगे संघाची सलामीची जोड सगळे मैदानाच्या आत दाखल होत असताना आपण पाहतोय तनय आणि समीर कशा प्रकारे फटकेबाजी करतील. 56 धावांचं भलं मोठं आव्हान आहे. त्याच ताकदीची गोलंदाजी सुद्धा आहे, त्याच ताकदीची फलंदाजी सुद्धा आहे. दोन्ही संघ मातब्बर आहेत. दोन्ही तालुक्यातले दोन संघ आहेत, एक पनवेल पट्टा एक कर्जत पट्टा. कोण जिंकेल हा सामना? चला यानंतर होणारा सामना भिंगार विपक्ष अमराई. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की या आपण आपल्यामध्ये नाणेफेकीचा कॉल करतील ते भाविकजी बडेकर यांना मी विनंती करतो की आपण नाणेफेकीचा कॉल करायचा आहे. ओके ओके भिंगारी. भिंगारी संघ विपक्ष अमराई. मॅचला होतीये सुरुवात. पहिला गोलंदाज आपण पाहतोय बारपाडा संघाकडून पहिलं षटक हातात असताना, म्हणजेच पॉवर प्लेचं षटक हातात असताना राज गोलंदाज. अमराई संघाने टॉस जिंकलेला आहे आणि आपल्या डिसिजन कळवायचं आहे. सलामीची अमराई संघाने प्रथमतः टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचं ठरवलंय आणि आमंत्रित केलंय भिंगारी संघाला बॅटिंग साठी. दोन्ही संघाची मॅच इथे चालू आहे. बारपाडा विपक्ष गुंडगे, गुंडगे विपक्ष बारपाडा. सलामीला आलेली ही जोड साखळी आहे. तनय आणि समीर आहे. समीरला आणि तनयला इथे मोठे फटके मारावे लागतील. भलं मोठं आव्हान आहे 56 धावांचं. त्याच ताकदीची गोलंदाजी सुद्धा आहे.
राज असतील पहिलं षटक हातावत असताना बारपाडा संघाकडून कशा प्रकारे गोलंदाजी करतील. पहिला चेंडू समीर याला, पहिल्या चेंडूवरती हलक्याच्या हाताने स्क्वेअर कटच्या डोक्यावरून आलेला हा चौकार आहे आणि चौकारच्या साह्याने संघाचा श्री होता श्री गणेशा 4 या धाव संख्येवर. 1 चेंडू आणि 4 धावा. अजूनही उर्वरित 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. कशा प्रकारे समीर फटकेबाजी करेल. पहिल्या चेंडूवरती कुठेतरी गोलंदाजाला दडपणात टाकलाय, कुठे टप्पा टाकायचा विचारात पाडलाय राज या गोलंदाजाला. चेंडू मात्र इथे शॉर्ट होता, परंतु समीर याचा आलेला हा दुसरा बॅक टू बॅक चौकार आहे. राजला कुठेतरी दडपणाखाली टाकण्याचं काम समीर करतोय. दुसरा लागलं. तिसरा चेंडू आहे. बॅक टू बॅक 2 चौकार खाल्यानंतर हा तिसरा चेंडू हाताळत असताना राज गोलंदाज. फटका मात्र इथे फसलाय. चेंडूकडे क्षेत्ररक्षक असतील, जज करतील आणि कॅच इथे पकडलाय आणि समीरच्या पारीचा इथे केलाय अंत. तिसऱ्या चेंडूवरती कुठे जरी कमबॅक करताना असताना आपल्याला पाहतोय. न्यू बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आत रवाना होत असताना बाबूला कुठेतरी चांगली कामगिरी करावी लागेल, कारण समीर जो स्ट्राईक एंडला फलंदाज होता, म्हणजे सलामीला आलेला फलंदाज होता, तो षटकार चौकार म्हणजे 2 चौकार बॅक टू बॅक चौकार त्यांनी ठोकले होते. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती चौकार मारायचा होता, परंतु राज यांनी समीर याला झेलबाद पकडलाय आणि न्यू बॅटर आपण पाहतोय बाबू आल्यात समीरची जागा चालवायला. इथे मात्र बाबूचा आल्या कवचच्या डोक्यावरून आलेला हा चौकार आणि चौकारच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचतोय ते 12 अंकावरती. 1 बाद 12. 4 चेंडूचा खेळ तुमचा झालेला आहे मित्रांनो. पाचवा चेंडू आहे. रिव्हर्सचा अटेम्प्ट होता, रिव्हर्सचा अटेम्प्ट इथे सक्सेसफुल नाही ठरलाय. डॉट चेंडू आलाय. 5 चेंडूवरती झाल्यात त्या फक्त आणि फक्त 12 धावा, म्हणजे 3 चौकार आपण पाहायला मिळाले. कुठेतरी राजवर सुद्धा गणागती हल्ले चढवताना पाहायला मिळाले आपल्याला. बाबू यांनी पहिल्या चेंडूवरती आल्या चौकार मारला होता, त्यानंतर निर्धाव चेंडू आलाय. हा शेवटचा चेंडू असेल हा या षटकामधला. वेगवान गोलंदाज आहे
शेवटचा चेंडू होता, यॉर्कर पद्धत चेंडू होता. बाबूला काही चेंडू समजला नाही, थेट जाऊन विसवला तो यष्टीरक्षकाच्या हातात आणि पहिलं षटक म्हणजेच पॉवर प्लेचं षटक इथे होते समाप्त. आता मात्र रिस्ट्रिक्शन एंड असतील, इथून 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असतील ते आता 5 खेळाडू. म्हणजेच आता तुम्हाला करायचे 18 चेंडूंमध्ये 44 धावा बनवायचे. हा षटक कुठेतरी निर्णायक ठरू शकतो मित्रांनो. या षटकावरती सर्व खेळ आहे. हा षटक कुठेतरी निर्णायक ठरेल. न्यू बॉलर आपण पाहतोय तुषार याची फटकेबाजी पाहिली आपण प्रथम सत्रात. म्हणजे 4 चेंडूवरची तब्बल 16 धावांची खेळी त्यांनी साकारली होती. दुसरं षटक घेऊन येत असताना बारपाडा संघाकडून गोलंदाज तुषार आपण पाहतोय. तुषारला कुठेतरी चांगली कामगिरी करावी लागेल. पहिल्या षटकाची अंती 12 धावा आहेत धाव फलकावर लगवलेल्या आहेत. एक बाद 12 धावा. 3 इकडे दोन्ही धाव एकही पाहायला मिळाली नाही आपल्याला. 3ही चौकार आल्यात. तदनंतर तुषार आलाय गोलंदाजी करायला. तनय असतील ते साईच्या साई चेंडू त्या नॉन स्ट्राईकला होत्या. सलामी मिळालेला फलंदाज तनय तो मात्र आता स्ट्राईक एंडला असतील. काय करतील तनय आपल्या संघासाठी पाहूयात. डावखोऱ्या हाताचा फलंदाज तनय मोठे फटके मारण्यामध्ये माहिर आहे. चेंडू मागे क्षेत्ररक्षक धावतोय. फिल्डर असेल तिथे उचलणार फेकणार. 2 धावा इथे यशस्वीरित्या झाल्यात त्या कंप्लीट आणि 2 धावाच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचतोय तर 14 या अंकावर. 1 बाद 14. 1 चेंडूचा खेळ समाप्त झालाय दुसऱ्या षटकामधला. 17 चेंडू आणि 42 धावांची गरज आहे मित्रांनो. कशा प्रकारे मॅच खेळाल तुम्ही. दुसरा चेंडू होता. 1 रन कंप्लीट झाली. एकच धावेवर समाधान मानावं लागेल दोन्ही बॅटर्सला आणि 1 धावेच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचते ते 15 अंकावर. 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. तुमच्याकडे अजूनही मित्रांनो उर्वरित असतील ते 4 चेंडू बाकी आहेत अजूनही. म्हणजे 16 चेंडू बाकी आहेत. तुम्हाला 16 मध्ये करायचे ते 41 धावा. 2 चेंडूचा खेळ झालाय दुसऱ्या षटकामधला. कशा प्रकारे हाताळेल तुषार. बाबू असतील आता स्ट्राईक एंडला उभ्या आहेत. बाबूच्यात सुद्धा क्षमता आहे मोठे फटके मारण्याची. षटकार चौकार मारण्याची क्षमता आहे मित्रांनो. पाहूया दोन्ही संघ त्याच ताकदीचे आहेत. बारपाडा विपक्ष गुणगे. कोण जिंकेल ही मॅच. तिसरा चेंडू असेल. शॉर्ट पद्धत चेंडू होता. कर्पूस समाचार घेता आला नाहीये आणि हा जातोय तो निर्धाव चेंडू आणि निर्धाव चेंडूच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचतो ते 15 अंकावर. कुठेतरी निर्धाव चेंडू तुम्हाला बॅकफुटवर येण्याचं काम करत असतात. याची तुम्ही नोंद घ्यायची आहे कारण तुम्हाला आता 15 चेंडूंमध्ये करायचे तर तब्बल 41 धावा. या शेवटच्या 3 चेंडूंमध्ये 2 मोठे फटके आले ना तर कुठेतरी फ्रंट फुटवर दिसेल आपल्याला गुणगे संघ. खणून काढला होता हा चेंडू. फिल्डर आहे तिथे उचलणार फेकणार. 1च धाव झाली आहे. 1च धावेवर इथे समाधान मानलंय. 1 धावेच्या साह्याने धावफलकावर धावा लगवल्यात 16 धावा. 1 बाद आणि 16 धावा. 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. दुसऱ्या षटकांमधले अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. कशा प्रकारे हाताळतील हे 2 चेंडू. 2 मोठे फटके आले ना तर मॅच कुठेतरी
दोन्ही संघांकडे 50-50 असेल. चौदा चेंडू आणि 40 धावांचं आव्हान आहे. तनय यांच्या बॅट मधून आलेला समोरच्या दिशेला आलेला हा षटकार कुठेतरी संघाला कमबॅक करून देईल का? अजूनही उर्वरित तुमच्याकडे असतील मित्रांनो. एक चेंडू बाकी आहे दुसऱ्या षटकामधला, म्हणजेच 13 चेंडू आणि 34 धावा. बोल ना बबलू. फटका फसलाय तनयचा. इथे मात्र कॅच अप्रतिम आहे. वेल जजन कॅच इथे झाली आहे आणि तण्याला सुद्धा इथे माघारी पाडण्यात आलं यश. आता तुमच्याकडे चेंडू आहेत 12, म्हणजेच 2 षटक बाकी आहेत. तुम्हाला धावा करायच्या आहेत, त्या 16च्या सरासरीने तुम्हाला धावा करायच्या आहेत मित्रांनो. 34 धाव्यांचं गरज आहे. अशा 12 चेंडू आणि 34 धावा. दोन्ही बॅटर्स मध्ये ती क्षमता आहे. संकेत आहे, बाबू आहे. दोन्ही बॅटर्स मध्ये ती क्षमता आहे. दोन्ही बॅटर्स मध्ये ती क्षमता आहे चेस करण्याची. कशा प्रकारे खेळतील सिद्धेश ना शुभम का? संकेत न्यू बॅटर आपण पाहतोय. तनची जागा चालवायला जात असताना संकेत आलेत. संकेतला सुद्धा इथे चांगली कामगिरी करावी लागेल, कारण 12 चेंडू आणि 34 धावा. तुम्हाला तब्बल एका षटकामध्ये 3 तरी मोठे फटके मारावे लागतील. हा षटक निर्णायक असेल मित्रांनो. मागच्या मॅचचा जर विचार केला ना तर 26 धावा एका ओव्हर मध्ये कुठल्या होत्या? सुमित याला 34 पाहिजे 12 वर. त्यांनी बॉल चेंजच नाही केला, हायटच बॉल ठेवला त्यांनी. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. शुभम असतील गोलंदाज. कशा प्रकारे शुभम गोलंदाजी करेल बाबूला. निर्धाव चेंडू आहे. निर्धाव चेंडू जिथे येतील ना तिथे तुम्ही त्या चेंडूवरती थोडे बॅकफुटवर जाताना आपण पाहायला मिळेल. कारण आता बाकी असतील तर फक्त आणि फक्त 11 चेंडू बाकी आहेत. 34 धावा तुम्हाला करायचे आहेत मित्रांनो. 3 मोठे फटके षटकांती तुम्हाला लगवायचे आहेत. अप्रतिम गोलंदाजी आहे. एज लागली होती. फिल्डर असतील तिथे उचलणार फेकणार. इथे एक धाव एक कोटली गेली आहे. एका धावेच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचतोय ते 23 या अंकावर. 2 चेंडूचा खेळ इथे समाप्त झालाय. म्हणजे 4 चेंडू बाकी आहेत या षटकामधले. 10 चेंडू आणि 33 धावांची गरज आहे. दोन्ही फलंदाजांचा विचार केल्यानंतर दोन्ही फलंदाज मोठे फटके मारू शकतात. ही मॅच जिंकवू शकतात. गुणगे संघ हलकीशी एज लागली होती चेंडूची, परंतु एकच धाव इथे आली आहे आणि एका धावेच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचतोय 24 या अंकावरती. अजूनही 9 चेंडू बाकी आहेत. 34 धावा तुम्हाला करायच्या आहेत. कशा प्रकारे तुम्ही फलंदाजी कराल? मोठे फटके मारावे लागतील. एकेरी दुहेरीने काम चालणार नाही या मित्रांनो. तुम्हाला मोठे फटके इथे खेचावे लागतील. शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत या षटकामधले. कशा प्रकारे हाताळेल शुभम? चेंडू थेट जाऊन लागला आणि निर्धाव आलाय. म्हणजेच एक धाव आली. लेग बाईसची ही एक धाव ऍड केली जाईल स्कोर कार्ड वरती. तुम्हाला धाव संख्या जाऊन पोहोचते ती 25 या अंकावरती. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत या षटकामधले. या 2 चेंडूवरती जर का 2 मोठे फटके आले ना तर फ्रंट फुटवर दिसेल आपल्याला गुंडगे संघ.
फटका मात्र फसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहेत राज आणि याचा अप्रतिम झेल आपण पाहतोय. संकेतचा पारीचा केलाय अंत. अप्रतिम आणि अप्रतिम गोलंदाजी इथे चालू आहे बारपाडा संघाकडून. गुणगे संघाच्या बॅटर्सला कुठेतरी बांधून ठेवण्याचं काम करत आहे, परंतु अजूनही अशा पल्लवीत आहेत, कारण 7-8 चेंडूंवरती तुम्हाला करायच्या आहेत त्या 34 धावा. 31 धावा करायच्या आहेत. 7 चेंडूंवरती तुम्हाला करायच्या आहेत त्या 31 धावा. न्यू बॅटर आपण पाहतोय प्रणय आलेत. प्रणयला कुठेतरी चांगली कामगिरी करावी लागेल. या बॉलवर जर का षटकार आला ना, इथे मात्र पंचांचा बोट आकाशामध्ये उंचावलाय आणि प्रणयला इथे माघारी पाडण्यात आलं यश. प्रणयच्या पारीनं झालंय अंत. प्रणयने गेल्या गेल्या टाकली विकेट. नेक्स्ट बॅटर आपण पाहतोय निमेश. आता मात्र तुमच्याकडे चेंडू बाकी आहेत ते फक्त आणि फक्त 6. तुम्हाला धावा बनवायच्या आहेत त्या 31 धावा, म्हणजेच 5 षटकार आणि एकेरी धाव तुम्हाला करायची आहे. कशा प्रकारे फलंदाजी करायला, अजूनही मॅच काही संपली नाहीये, कारण आपण याच्या आधीची मॅच पाहिली ना तर 25 धावा जिथे बनवायच्या होत्या ती मॅच सुद्धा त्या साहिल बॅट्समन होता त्यांनी काढलेली होती 1 बॉल राखून. शेवटचं षटक बारपाडा संघाकडून हातात असताना दीनानाथ गोलंदाज. दीनानाथलाही ओव्हर चांगली टाकावी लागेल. मी म्हणलं होतं मित्रांनो, शुभमचं ते षटक होतं ना ते निर्णायक होतं. त्या षटकामध्ये जे धावा यायला हव्या होत्या त्या कुठेतरी धावा आल्या नाहीयेत आणि त्या धावा कुठेतरी तुम्हाला महागात पडतील. म्हणजे आलेला हा पहिला षटकार आहे. गुणगे संघाच्या कुठेतरी अशा पल्लवीत आहेत मित्रांनो. अजून तुमच्याकडे आहेत 5 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे, म्हणजेच 4 मोठे फटके 5 चेंडू मध्ये तुम्हाला मारायचे आहेत आणि तुम्ही एक करू शकता. तुमच्याकडे सुद्धा ती क्षमता आहे मित्रांनो. 25 इथे मात्र आलाय तो डॉट चेंडू आणि डॉट चेंडूनी इथे फक्त आणि फक्त आता मॅच मध्ये ठेवली आहे ती शिल्लक औपचारिकता. कुठेतरी एक मोठी चुकी झाली ना तर ती चुकी महागात पडू शकते. चार चेंडूमध्ये तुम्हाला करायचे त्या 25 धावा. 4 चेंडूवरती 4 षटकार मारायचे आहेत. एक वाईड चेंडू टाकेल मला असं तरी वाटतंय. इथे मात्र एज लागली आहे. आता फक्त आणि फक्त अशाच पल्लवीत राहतील आणि फक्त औपचारिकता उडेल या सामन्यामध्ये. एकतर्फी सामना झुकलाय बारपाडा संघाकडे. 3 चेंडूंवरती 25 धावा करायचे आहेत तुम्हाला. तब्बल 11 चेंडूचा सामना केला बाबूंनी, त्यावरती फक्त आणि फक्त 12 धावा तिने एकवटल्या गेल्या. न्यू बॅटर आपण पाहतोय अनिकेत मैदानाच्या आत दाखल झालाय. अनिकेतला 3 चेंडूवरती 3 षटकार मारावे लागतील.
न्यू बॅटर अनिकेत आपण पाहतोय मैदानाच्या आत दाखल झालाय. अनिकेतला काहीतरी करावं लागेल. औपचारिकता शिल्लक आहे फक्त आता मॅच मध्ये. त्या कोपऱ्यात त्या तिथं वन बाउन्स असेल हा. बसा मागे चला काय हरकत नाही घे ना आता पुष्कर तू पण घे ना आता जेवतो मी. येऊ दे मॅच. एज लागली होती. हा सुद्धा आलाय निर्धाव चेंडू. शेवटचा चेंडू आहे. एक चेंडू मध्ये तुम्हाला करायचे त्या 25 धावा. हा सामना मात्र एकतर्फी औपचारिकता शिल्लक या एकतर्फी झुकलाय बारपाडा संघाकडे आणि विजयी ठरलाय बारपाडा संघ या सामन्यामध्ये. हार्दिक हार्दिक अभिनंदन. यानंतर होणारा सामना भिंगारी विपक्ष आमराई